नाशिकमध्ये उघड झालेलं अशोक खरात प्रकरण आता दिवसेंदिवस अधिक गंभीर होत चाललंय. अंधश्रद्धेच्या आडून सुरू असलेला कथित गैरप्रकार आता थेट सोशल मीडियावरील अश्लील व्हिडिओंच्या रॅकेटपर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय. सायबर पोलिसांच्या तपासात या प्रकरणाला मोठं वळण मिळालं असून अनेक धक्कादायक खुलासे झालेत. आणि या संपूर्ण प्रकरणाचा घेतलेला हा लोकमतचा सविस्तर रिपोर्ट. तपास जसा जसा पुढे जात आहे तसं तसं अशोक खरात प्रकरणाचं स्वरूप हे अधिक गुंतागुंतीचं होत चाललंय. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात खरातशी संबंधित कथित अश्लील व्हिडिओंचा प्रसार करणारे तब्बल 74 टेलिग्राम ग्रुप आणि सोशल मीडिया अकाउंट समोर आले आहेत. या नेटवर्कमधून मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित होत असल्याचं आढळून आलंय. आतापर्यंत 400 पेक्षा अधिक पोस्ट, व्हिडिओ आणि फोटो हटवण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे. दरम्यान या तपासात एक गंभीर बाब उघड झाली आहे. हे व्हिडिओ काही ग्रुप्सवर अत्यंत कमी किमतीत म्हणजेच अवघ्या 20 रुपयांना विकले जात होते. या प्रकरणी सायबर पोलिसांनी 11 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटिसा बजावल्यात आणि संबंधित खात्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणात एका संशयिताची ओळख पटली असून त्याचा शोध सुरू आहे. विशेष म्हणजे या व्हिडिओंचा प्रसार केवळ नाशिक किंवा महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाहीये, तर देशातील 21 राज्यांसह काही परदेशी ठिकाणीही हे व्हिडिओ पोहोचल्याचं तपासात स्पष्ट झालंय. दरम्यान अशोक खरात हा स्वतःला सिद्धपुरुष म्हणून सादर करत अंधश्रद्धा आणि तंत्रमंत्रांच्या नावाखाली महिलांना जाळ्यात ओढत असल्याचा आरोप आहे. पीडित महिलांना भीती दाखवणं, त्यांना मानसिकदृष्ट्या दबावाखाली ठेवणं आणि त्यानंतर त्यांचं शोषण करणं, अशा प्रकारे हा प्रकार सुरू असल्याचं समोर आलं आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत खरातच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह व्हिडिओ जप्त करण्यात आले. या प्रकरणी त्याच्यावर विविध गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल असून सध्या तपास SIT कडे आहे. सायबर पोलिसांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की अशा प्रकारचे व्हिडिओ शेअर करणं, डाउनलोड करणं किंवा खरेदी करणं हे कायद्यानं गुन्हा आहे. अशा लिंक आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावं. एकीकडे अंधश्रद्धा आणि दुसरीकडे डिजिटल माध्यमांचा गैरवापर, या दोन्हींच्या संगमातून उभं राहिलेलं हे प्रकरण केवळ एक गुन्हा नाही तर समाजासाठी इशारा आहे. त्यामुळे सजग राहणं आणि चुकीच्या गोष्टींना थारा न देणं हीच आता गरज आहे. लोकमत.com साठी किरण नाईक.